हाय सगळ्यांना. आज सकाळची सुरुवात झाली होती कौलारू घरं, लाल माती आणि नारळाची झाडं पाहण्यापासून. कारण आम्ही निघालो होतो गोव्याला. गोव्यात पोहोचल्यावर रूममध्ये चेक इन केले आणि त्यानंतर आमच्या बाल्कनीतून दिसणारा नजारा असा काहीसा होता. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही निघालो कलिंगूट बीचवर जायला. हा बीच तसा ओव्हरक्राऊडेड नव्हता, त्यामुळे जर तुम्ही फॅमिलीसोबत जात असाल तर तुम्ही इथे छानसा टाईम स्पेंड करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा गोव्यात येत असाल तर मी सांगेल की तुम्ही पण आधी नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करा. जर तुम्हाला गोवा व्यवस्थित बघायचे असेल आणि थोडीफार शॉपिंग करायची असेल तर तुम्ही गोव्याला कमीत कमी 5 दिवसांसाठी या. जर तुम्ही 2 किंवा 3 दिवसांसाठी येणार असाल तर सगळे नाही पाहून होणार आणि जर पाहायचे ठरवले तर मग खूप घाईत पाहावे लागेल. त्यामुळे आम्ही तरी फक्त नॉर्थ गोवा पाहायचे प्रेफर केले आहे. ह्या बीचवर वॉटर स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्हिटीज कमी आहेत, त्यामुळे इथे बऱ्यापैकी शांतता आहे. जर तुम्हाला शांतता आवडत असेल तर ह्या बीचला नक्की विजिट करा. नाही म्हणायला इथे एक बोट होती जी तुम्हाला डीप सीमध्ये घेऊन जाईल आणि तिथून एक चक्कर मारून परत आणणार होते, पण आम्ही काही त्यात बसलो नाही. जर तुम्ही पण कधी गोव्याला गेले असाल तर तुमचा एक्सपिरियन्स नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.